हा घेतला आहे मी कोहळा. कोहळ्याला आयुर्वेदामध्ये कुष्मांड म्हणतात आणि ह्याचे बरेचसे मी ज्यूस वगैरे दाखवले आहे. हा खूप चांगला असतो आपल्याला खायला. वात पित्त कफ एम ठेवतो आणि ह्याचं सफेद पावडर असते ते धुवून घेणार आहे. हे त्याचं संरक्षण म्हणून असतं हे, कारण हा भोपळा वर्षे खराब होत नाही हा कुष्मांड. आणि खूप पौष्टिक आहे. आपल्या हिंदू धर्मात सगळं पौष्टिक असतं ना, ते पूजलं जातं. आता हे कोथिंबीर दाखवली आहे मी. कोथिंबीर घेतली आहे, खूप ताजी आहे. 4 दिवसाची कोथिंबीर आहे, पण मी मटक्यात त्याचे बूड घालून ठेवले होते ना, वरून कॅरी बॅग लावली होती, त्यामुळे मी असे बघा तुम्ही किती छान राहिले. खूप होती, एक पेंडी होती, पण त्यातल्या आता थोड्या काड्या राहिल्यात, तेही दाखवते. मी 4 दिवस ही कोथिंबीर वापरते, तरीसुद्धा शेवटपर्यंत किती ताजी आहे. त्याला फ्रीजमध्ये नाही आहे ठेवलं मी आणि फ्रीज वापरतही नाही. हे फक्त बूड त्याचे अर्धाच घ्यायचं आहे पाणी त्याच्यामध्ये. समर्थ स्वामींनी काय करतायत, मध्येच पिझ्झा करायची तयारी आहे त्यांची. तसंच मी कुष्मांडाचे आज मी पराठे करून दाखवत आहे. पराठे ह्याला आधी वरून कट करून घेते आणि वरची साल काढून घेणार आहे. ह्याचे बी पण खूप ह्याच्यामध्ये खूप पाणी असतं. ह्याचे बी काढून घ्यायचे आहेत आणि ह्याला मी खिसून घेणार आहे. हे सीड्स मी आहे ते मी काढून ठेवणार आहे ह्याचे, म्हणजे पुढच्या वेळेस लावायला आपल्या दारात वगैरे लावू शकतो ते. मी आधी ते कट करून घ्यायचे, त्याची साल काढून घ्यायची आहे आणि त्याला परत मी साल काढल्यानंतर त्याला जेवढं बसेल एवढं कणिक घालणार आहे. म्हणजे थोडंसं बेसन, गव्हाचे पीठ टाकायचं आहे. याची साल किती कडक आहे, खूप कडक असते ह्याची साल, त्यामुळेच हा वर्ष टिकतो हा कुष्मांड. आपल्या जे आरोग्याला, हिंदू धर्मात जे आरोग्याला खूप चांगलं असतं ना, ते फक्त पूजून ठेवलं आहे. त्याचा वापर केला नाही बाबा. लिंबू, मिरची अँटीबायोटिक असते. लिंबू खूप ॲसिड, पचायला हलकं, थंडावा देणारा असतो. आणि कुष्मांड बी शरीराला वात पित्त कफ तसं मी ठेवतोच, पण बुद्धी, किडनी, हार्ट हे बी ह्याचे बी काय स्वच्छ ठेवतो. म्हणजे ह्याचे बी टॉक्सिन बाहेर काढायचं काम नेहमी करतो. ह्याचा ज्यूस जर आपण 3 महिने पिला तर. पण आपल्या हिंदू धर्मात हे फक्त पूजेपुरतंच वापरलं जातं. कुठे दुकानात लावा, घरावर लावा, कुठची बाहेरची शक्ती निगेटिव्हिटी येणार नाही ह्यासाठी वापरलं जातं. खरं तर हे निगेटिव्हिटी न येण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे आपण खाल्ल्यानंतर आपला स्वतःचा ऑरा किती चांगला होईल याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, की आपण ह्याच्यामध्ये काय विटॅमिन्स आहे याची तर आपण कधीच म्हणजे माहिती घेत नाही. आपण फक्त हिंदू धर्मात जे सांगितलं आहे ते करतो. मला तर खूप भीती वाटायची की हे कसं वापरायचं का नाही. ह्याला तर आपण पूजा करतो आहे, ह्याला तर आपण करणी भानामध्ये होऊ नये म्हणून आपण घरावर टांगून ठेवतो आहे. हे खायचं असतं का नसतं असं मला भीती वाटायची सुरुवातीला. मला हातात घ्यायचं पण हा कुष्मांड, हा कोहळा हातात घ्यायची मला भीती वाटायची. पण आता भीती नेहमी करते, त्यामुळे भीती आता मोडली आहे. ह्याचा आधी खीस करून घ्यायचा आहे. याचा बारीक मीडियम साईजचा खीस करते मी आता ह्याचा. आता हे कसं सवय पडली आहे आता हे कुष्मांड किंवा कोहळा म्हणतात, ह्याची आयुर्वेदामध्ये कुष्मांड म्हणतात. ह्याची खायची कशी पद्धत आहे वगैरे मी यूट्यूब सर्च केले. बरेचसे भागवत ऋषी जे राजीव दीक्षितचे गुरु आहेत त्यांनी सांगितले जी ज्यूस कसा प्यायचा, त्याची प्रक्रिया काय आहे, हे सगळं मी ऐकलं होतं आणि त्या पद्धतीने मी आता ज्यूस वगैरे आम्ही सकाळी पितो. कधी जसं आपल्याला भेटेल तसं बाजारात. शक्यतो हे कमी भेटतं आणि खूप महाग पण असतं. त्यात आत्ताच मी हळद टाकली आहे, तिखट टाकलं आहे, मीठ पण टाकलं आहे, थोडंसं कोथिंबीर घेते. ते मागं दाखवल्याप्रमाणे ती कोथिंबीर खूपच
चांगली ताजी ताजी राहिली आहे गाडग्यामध्ये. मी रोज 4-4 काड्या घेते त्याच्यामधल्या, त्यामुळे आता थोडी राहिली आहे. 4 दिवस झाला मी खातोय, तरीही शेवटपर्यंत ताजी आहे की असं फ्रीजमध्येही राहत नाही, इतकी फ्रेश आहे. त्यात पाण्यात ठेवल्यामुळे मी हातावर कट करून घेते आहे आणि जेवढी हवी तेवढी प्रमाण काय अंदाजा मी सगळं टाकते. तुम्हाला ओवा टाकायचा असं टाका, पण मी ह्याच्यामध्ये हा पुदिनाचा वाळलेला पाला जो आहे तो क्रश केला आहे हातावर आणि क्रश करून मी याच्यामध्ये टाकते आहे. आता थोड्याशा मोठ्या काड्या काढून घेतल्या आहे आणि व्यवस्थित टाकते. त्याचा खूप छान सुगंध मला पुदिनाचा आवडतो, त्यामुळे पुदिनाच्या टाकला आहे ओव्याच्या ऐवजी. त्याच्यात बेसन टाकते आहे. बेसन टाकल्यानंतर मी गव्हाचं पीठ घेणार आहे, त्यात गव्हाचं पीठही टाकणार आहे. जेवढं त्या कुष्मांड किंवा खोकळा म्हणतो आपण, त्याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ टाकायचं आहे. पाण्याचं प्रमाण खूप कमी टाकायचं आहे. नाही लागलं तर टाकायचंही नाही, कारण खूप लगेच ते पातळ व्हायला बघतं भिजवत टाकल्यानंतर. मी धपाट्यासारखे बी लाटू शकतो. घट्ट झालं तर आपण हे लाटू शकतो, नाहीतर आपलं पातळ झालं तर आपण धपाट्यासारखं रुमालावर पण थापटून करू शकतो. मी डायरेक्ट तव्यामध्ये करणार आहे. थोडंसं जाड ठेवणार आहे, जेणेकरून दही किंवा डाळ बरोबर खाता येईल. पाणी मी खूप थोडं घेणार आहे, तरी पण मला वाटतं की आता माझं थोडंसं कणिक थोडंसं घट्ट व्हायला पाहिजे होतं, पण पाणी जास्त झालं आहे असं मला वाटतं आहे. कारण पाणी आता हे लाटता येणार नाहीत, हे डायरेक्ट तव्यावरच टाकावं लागणार आहेत. हे मळायला वेळ लागतो. छान मळून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आपण ह्याच्यामध्ये ऑइल टाकतो आहे, जे मी वापरते करड्याचे ऑइल. जो करडी आपल्या लातूर जिल्ह्यात भेटते, आमच्याकडे शेताकडे पिकते ही तुळजापूर भागात, उस्मानाबाद धाराशिवमध्ये पिकते ही. त्यामुळं ते ऑइल टाकलं आहे. तसं आमच्या आजींना धाराशिव म्हणायची सवय होती, ते धाराशिव म्हणायचे. तसं आम्हाला उस्मानाबाद म्हणायची सवय पडली ना, त्यामुळे मी थोडंसं उस्मानाबाद म्हणले, कारण आम्हाला लिहिताना उस्मानाबाद लिहिलं जायचं पहिलं. आता धाराशिव म्हणायला थोडंसं वेळ लागणार आहे, पण वळण पडून जाईल. आता तर त्याचं धाराशिव नाव झालं आहे, जसं आमची आजी पणजी म्हणत होती. आता मी तवा ठेवला आहे. माझा तवा खूप काळा दिसतोय, मला बदलायचा आहे. पण माझे व्हिडिओ लाईक करा आणि बघा, जसं म्हणजे जास्त लाईक किंवा जास्त व्ह्यूज पडले तर मला तवा बदलावं वाटेल, की मला व्हिडिओ करायला आनंद वाटेल. किचनमध्ये काही चेंजेस करेन, उत्साह येईल मला चेंजेस करायला. त्यामुळे खरंच लाईक सबस्क्राईब करत जा, कारण माझा हा नवीन चॅनल आहे. पण जो आयडिया आहेत माझ्या तेही तुम्हाला नवीन भेटायला मिळतील. मी हातावर थोडंसं तेल लावून थापटून घेणार आहे. जे आपल्या पराठ्यावर किंवा आपण म्हणतो धपाट्यांवर हातांची बोटं उमटताना त्याची टेस्ट खूप छान होते. मी तवा व्यवस्थित करून घेते आहे. गॅस फुल केला आहे, कारण आत्ताच ठेवला आहे. त्याला घट्ट म्हणजे गरम व्हायला पाहिजे. आता हे आपलं पीठ घट्ट व्हायला पाहिजे ते लाटला असतो, पण आता मी तयावरच मी पाणी लावून थापून घेणार आहे. मी छोटे छोटे करणार आहे ह्यावेळेस. मुलांना छोटे छोटे आवडतात, त्यामुळं छोटे छोटे करणार आहे. जर रुमालावर जर आपल्याला करायचं असेल तर धपाटे थापटून, तर आपण मोठे मोठे करू शकतो. पण हे आपल्या हातात मोठे बसणार नाही, त्यामुळे मी छोटे केले आहे. पाणी लावून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे. एकसारखं करायचं आहे चहू बाजूने.